नाशिकमधल्या वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। काठे गल्लीतील मनपाकडून कारवाई सुरू आहे। परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता। 25 वर्ष पाठपुरावा करून सुद्धा मनपा दर्गा हटवत नसल्यानं हा इशारा देण्यात आला होता। अनधिकृत दर्ग्यापुढे हनुमान मंदिर उभारण्याचा हा इशारा देण्यात आलेला आहे। सकल हिंदू समाजाच्या मोर्चा आधीच प्रशासन हे खडबडून जागं झालंय। नाशिकमधल्या अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास आता सुरुवात झाली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, नाशिकमध्ये तुम्ही आता घटनास्थळी पोहोचलेला आहात। हा सगळा परिसर बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे, काय अपडेट आहे? अगदी खरं आहे लागवी। खरं तर आपण जर बघितलं तर आता परिसराला या ठिकाणी छावणीचे जे स्वरूप आहे ते प्राप्त झालेले आहे। खरं तर सकल हिंदू समाजातर्फे आज नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। खरं तर गेल्या 25 वर्षांपासून अनधिकृत धार्मिक स्थळांच्या हटवावं या मागणीसाठी सकल हिंदू समाज जो होता तो पाठपुरावा करत होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता त्यांनी मोर्चाचा जो इशारा होता तो देण्यात आलेला होता। आणि 25 वर्षांपासून हा वाद असल्याने खरं तर पालिका प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे आता या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये असलेल्या काठेगल्लीमध्ये खरं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झालेला आहे। पोलीस आयुक्तालयातील सगळे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहे। परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे आणि आतमध्ये जे आहे ते अनधिकृत जे धार्मिक स्थळ आहे ते हटवण्याचं जे काम आहे ते पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। असं जरी असलं तरी मात्र सकल हिंदू समाज जो आहे तो मोर्चावर अद्यापही ठाम आहे। 11 वाजण्याची वेळ आहे ते या ठिकाणी येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं। त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळ जरी हटवण्यात येत असलं तरी आता सकल हिंदू समाजाची नेमकी मागणी काय असणार आहे, त्यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लागवी। अगदी तुर्तास धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।